नमस्कार पालक हो आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पालक म्हणूनच काही जबाबदार समजून घेणार आहोत का तर नाही. माणूस म्हणून आपल्या करिअरच्या दरम्यान आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेतून जावं लागतं आणि त्या तणावातून जात असताना, त्या धकाधकीतून जात असताना आम्हाला एक नकळत वेगवेगळे स्वभाव जडत जात असतात, चिटकत जात असतात आणि आम्ही तसे नसतो असं आम्हाला खूप पुढं गेल्यावर कळायला लागतं की अरे आपण तसे नव्हतो. आणि म्हणून ही चर्चा त्यासाठीच आहे. तर आजचा आपला विषय आहे की नाही म्हणणं. आम्हाला कोणाला पॉवरफुली नाही म्हणता येत नाही. एखादी गोष्ट आपल्यावर लादल्या जाते, आम्हाला त्याला ते व्यवस्थित सांगता येत नाही. हा पॉवरफुल नो म्हणजे काय असतं, तर तुम्हाला नाही म्हणायचं आहे ॲट द सेम टाईम त्याला डायजेस्ट व्हायला पाहिजे. मग याचा अर्थ त्याला समजावून सांगायचं आहे का, तर हो, पण ते मोजक्या शब्दात, खूप एक्सप्लेनेशनमध्ये, खूप स्पष्टीकरणामध्ये न जाता त्याला तुम्हाला थोडक्यात सांगता आलं पाहिजे. एखाद्या मित्राला तुम्हाला म्हणायचं आहे की आज आपण पिक्चर बघायला जाऊया थिएटरला, तुम्हाला जमतच नाही आहे, पण तुम्ही त्या मित्रांच्या आग्रहाखातर, त्या ग्रुप खातर आणि कुठल्या तरी आंतरिक इच्छेमध्ये असं असतं की जायला पाहिजे. त्यावेळेस एक महत्त्वाचं काम आपण स्किप करतो, हे आपल्या लक्षात येत नाही आणि आपण त्यांना हो म्हणून बसतो, कारण आपल्याला नाही म्हणता येत नाही. तर त्या ठिकाणी आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की मला खूप आवश्यक आहे, मी तुम्हाला नाही म्हणू शकणार आहे का. आणि ही गोष्ट सांगताना हा माझा जो काही नो आहे, हा काय नकार आहे ना, हा तुम्हा कोणालाच नाही, आजच्या फक्त प्रपोजलला आहे. हे पिक्चर बघण्याचं प्रपोजल आहे, हॉटेलला जाण्याचं प्रपोजल आहे, कुठेतरी लग्नाला जाण्याचं, पार्टीला फिरण्याला जाण्याचं, कुठेतरी मार्केटला जाण्याचं फॅमिलीचं प्रपोजल आहे. ह्या प्रपोजलला आपण नाही म्हणतो आहोत असं समोरच्याने त्याला ऐकलं पाहिजे. यासाठी त्याला स्पष्ट सांगा की हे तुम्हाला कोणाला मी नकार देतो असं वाटून घेऊ. आणि याची दुसरी बाजू अशी आजच्या या व्हिडिओची की आपण कोणाला पॉवरफुली नाही म्हणतो आहोत आणि त्याला जे समजतं आहे तर आपण अर्धा या ठिकाणी किल्ला जिंकलेला आहे. पण मुळात मुद्दा असा आहे, अशाच प्रकारचा नो, अशाच प्रकारचा नकार तुम्हालाही मिळतो, त्यावेळेस तुम्हाला तो सहन का होत नाही. तर त्यावेळेस आपण हा विचार करायचा आहे की हा जो नकार आलेला आहे, हा कुठला जो नो आलेला आहे, नाही म्हटलेला आहे समोरचा माणूस, तर तो आपल्या प्रपोजलला, या प्रस्तावाला म्हणलेला आहे, तो मला म्हणलेला नाही आहे. कारण त्याच माणसाला तुम्ही प्रस्ताव बदलून दिल्यानंतर तो जर ऐकत असेल, याचा अर्थ असा होतो की हा नो तुम्हाला नाही आहे. त्याला पर्सनली घेणं, त्याला मनाला लागून घेणं, यातनं मी नात्यांमध्ये एक क्लिष्टता आणतो, एक दोरी तयार करून टाकतो आणि मग या भिंतींनी हळूहळू ही नाती दुभगली जातात. तेव्हा आम्हाला सगळ्यांना एकच करायचं आहे की आम्हाला दुसऱ्यांना आमचा नो व्यवस्थित सांगता आला पाहिजे. जर आम्हाला तेवढंच महत्त्वाचं काम आहे, ते रिलेशन टिकवता आलं पाहिजे आणि त्याला जे वाटेल ते वाटू द्या, माझं नाही म्हणजे नाही, इकडं जाता त्याला व्यवस्थित आम्हाला सांगता आलं पाहिजे. खूप स्पष्टीकरणाची गरज भासायला नको, इथपर्यंत असलं पाहिजे. असेच लोकांचे नकार तुम्हालाही पचले पाहिजेत, कारण ते नकार तुम्हाला वैयक्तिक नसून त्या प्रपोजलला किंवा त्या प्रस्तावाला असतात, हे तुम्हाला समजायला लागले पाहिजे. यातनं खूप मोठ्या गोष्टी, कारण ह्या लहान सहान गोष्टीतनंच आयुष्यातल्या मोठमोठ्या गोष्टीवर आम्हाला पाऊल ठेवता येत असतं. तेव्हा ह्या सवयी आत्ताच लावून घ्या. या खूप लहान गोष्टी मला तरी कामाच्या वाटतात, सगळ्यांनी अंगी बाळगाव्यात. या सवयीचा भाग झाल्यानंतर आम्हाला त्रास खूप कमी होतो आणि मुख्य मुद्द्यावर आमचं लक्ष जायला लागतं. मग आम्ही मानसिकतेमध्ये, विकृतीमध्ये जगणं बंद करतो आणि खऱ्याखुऱ्या जिवंत जगामध्ये, लोकांमध्ये जगायला लागतो. आजच्या वर्तमानात आम्ही जगायला लागतो. भविष्याची चिंता न करता, भूतकाळाचा पश्चाताप न करता आम्ही ह्या लोकांमध्ये जगणं चालू करतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा नकार पचवा आणि ते अवश्य त्या ठिकाणी द्यायला पण शिका. ही जगण्याची गुरुकिल्ली आहे. थँक्यू.